आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थांबा। बघा इन्स्पेक्टर साहेब, यांच्या हात चालला की मोह सगळ्यांना येड्यात काढत होती ही माणसं। तुम्हाला मला वाटत होतं ना यांच्या अंगी चमत्कार आहे, यांना देव प्रसन्न आहे, पण ही सगळी भोंदूगिरी याची। तुम्हाला जरा सुद्धा डोकं लावत नाही राहू तुम्ही। नका या अंधश्रद्धेवर तुम्ही विश्वास ठेवू। हात जोडतो तुमच्या अशा वागण्यामुळे ना या अशा बाबा लोकांचं फावतं। साहेब, आपल्याला लवकरात लवकर या ताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल। यांची तब्येत अजून बिघडत चालली हो। सगळ्यांना ताब्यात घ्या, यांना गाडीमध्ये घेऊन चला। इथं एकूण एक सामानाची झडती घ्या, कोण दोषी आढळला तर सरळ पोलीस स्टेशनला घेऊन चला। सूर्या, किती भयानक आहे हे सगळं। आपण जर इथे वेळेत आलो नसतो ना तर यांनी कितीतरी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला असता। खरंय तुझं। सूर्या, काय झालंय? सूर्या, बोलशील का काय झालंय ते? माझा फोटो अरे, हा फोटो तर पूर्ण जळालाय। वय कोणाचा फोटो असला आणि इथं का ठेवला असेल? आणि या लोकांनी या फोटोसोबत काय करायचं असेल तुझं? त्यांना कष्ट करायचं सोडून लवकर यश मिळवण्यासाठी अशा गोष्टी का करायला लागतात काय कळत नाही राव। हे पहा, आपल्याला इथून लवकर निघावं लागेल। का आमच्याच वाट्याला अपयश येते? का आम्हाला पाहिजे ते होत नाहीये? आमच्या सुनबाईच्या पोटात मुलगे आहेत का मुली आहेत ते का कळत नाही आम्हाला? डॅडी, या सगळ्याला कारणीभूत तो सूर्याच आहे। अहो, आपल्या प्रत्येक प्लॅन मध्ये इथून मोडता घालतोय। मला वाटतंय त्याचा आधी बंदोबस्त करायला पाहिजे। त्याच्या नावाने खडे पडतोयस? या बंधू बाबाचं काय? सूर्या थोडा आधी आला असता तर पैसे तरी वाचले असते आपले। नशीब त्याने आपल्याला बघितलं नाही, पैसे बी गेले, काम बी झालं नाही। आमचं चुकलं। तुझं ऐकलं त्या भोंदू बाबाकडे आलो आम्ही। दादा, दादा वहिनी, तुम्ही केवढा वेळ लावलात यायला पण फोन पण नाही उचललात? अरे, गडबडीत फोनकडे लक्षच नाही गेलं। वहिनी, त्या ताई भेटल्या का तुम्हाला? नेलं का त्यांना दवाखान्यात? अगं हो, आम्ही बरोबर ठिकाणी अगदी योग्य वेळेत पोहोचलो। काय भयंकर प्रकार चालू होता तिथे, पण सूर्याने त्या भोंदू बाबाचं सगळं पितळ उघडं पाडलं आणि त्या ताईंना सुद्धा दवाखान्यात नेलं। आता त्यांचा इलाज झालाय, बऱ्या आहेत त्या। आणि तो बाबा? बाबा काल दिलं पोलिसांच्या ताब्यात। लोकांची पण चांगलीच कानउघडणी केली। कधी कधी वाटतंय फसवणाऱ्यांपेक्षा ना हे फसणारे लोक या सगळ्याला जास्त जबाबदार आहेत। अरे, आपला जमाना कुठं चाललाय? आपण कुणाकडनं इलाज करून घेतोय? कशाला काय मिळत नाही तर? बरं, ते सगळं जाऊ दे। त्या ताई बऱ्या आहेत ना आता आपण तो विषय सोडून देऊ। बरं, या सगळ्यात तुझी धावपळ झाली, चला आपण जीवया आणि आराम करूयात। चालेल।
किती दमलाय सर हे? कार्यक्रम म्हणल्यावर चाललं तर तेवढं नको टेन्शन घेऊ. पण मला सांग, तू सामान सगळं बघून घेतलंयस ना? आणि काय नसल तर मला यादी करून दे, मी लगेच घेऊन येतो. हं? सगळं व्यवस्थित आहे, फक्त एक गोष्ट तू आणायचं विसरलास. आता कुठली? डोहाळ जेवणाला सुवासिनीला माहेरची साडी लागते आणि तेजूसाठी तू ती हिरवी साडी आणायचं विसरलास. पाणी नाका तोंडाला आलं ना, मग तुम्ही सांगता सगळं. हे आणायचंय, ते विसरलंय, ते आणायचंय. आता कसं करायचं सांग बरं. हा, आत्ताच्या आत्ता दुकानदाराला सांगतो, दुकान उघड, मला आत्ता साडी पाहिजे. हा, अरे थांब जरा. पण आता साडी नाही, उद्या साडी पाहिजे आपल्याला. थांब, किती गडबड करतोयस? माझं पूर्ण म्हणणं ऐकून तरी घे. बोल. थांब. काय करते? हे काय? हे बघ, साडी आणलीये. साडी आणली पण? याला म्हणायचं माझी बायको. तुळजा तुळजा, खरंच किती करते ग तू घरासाठी? थांब, परत गडबड करतोयस तू. अगं, आता काय गडबड आहे? ही साडी मी नाही, आईंनी आणली आहे. तेजू त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आहे ना, मग रक्ताची ओढ आपल्याला कशी टाळता येईल सांग बरं. आणि आई म्हणून त्यांनी हे सगळं करणं, यात काहीच गैर नाहीये रे. आपल्या मुलीने तिच्या डोहाळ जेवणाला आपण दिलेलं वाण अंगावर घालावं, एवढी साधी अपेक्षा आहे रे त्यांची. सूर्या, तू प्लीज जुन्या गोष्टी सोडून दे बरं. अरे हे बघ तुळज, ह्यो तुमच्या बायकांचा कार्यक्रम आहे. मी ह्याच्यात अजिबात मध्ये पडणार नाही. तुझ्या मनाला जे पटतं ते तू कर, पण ह्यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस तू. ठीक आहे, पण ही माहेरची साडी आहे. सासूर वाशिणीला घरी जाऊन ही भावाने पोचवायची असते. उद्या सकाळी जायचं आणि तेजूला ही साडी द्यायची. एवढं तरी जमेल ना? कोणीतरी येणार गो. आ? अरे तू होतास ना, म्हणून हे पाळण्याचं काम झालंय बघ. एवढा भारीतला पाळणा आणलास आणि असली भारी सजावट केली, म्हणूनच आमचं टेन्शन गेलं. अगं, भाचीचा कार्यक्रम आहे, भाचीचा. आता तुम्ही आम्हाला कार्यक्रमात घेत नाही, पण पण मामा काय आम्हाला थटत नसतो, कमी नाही पडणार. हा. अगं, मला एकट्याला कार्यक्रमाला घ्या, फक्त एकट्याला. असं बरं आत घेतील. ए राजू आणि भागे, मामाला जर आत घेतलं ना तर आम्हाला दोघाला बी आत घ्यायचं. हा बरोबर आहे काजू. लका 2 दिवस ही सजावट आम्ही केली, पाठण पोट एकवायला आलंय आणि आम्हाला बाहेर ठेवणार होय? चालणार नाही.